सर्वप्रथम मी माझ्या प्रभाग क्रमांक 3 मधील माझे सर्व उमेदवार आदरणीय मंजुळाताई कातकरी असतील, आदरणीय प्रीतीताई ठाकूर असतील, आदरणीय निर्दोष केणीजी असतील आणि आदरणीय विनोदजी घरत असतील. मी खरोखर या चारही उमेदवारांना मनापासून धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे, आज त्याचाच भाग तळोजेमध्ये आपण आज गावामध्ये फिरतोय. सर्व मुस्लिम समाजाची माझी तरुण म्हणजे छोट्यांपासून ते थोरल्यांपर्यंत ही सगळी जण आज या चौघांसाठी रस्त्यावर उतरून प्रचार करतात. याचं द्योतक उदाहरण आज आपण समोर बघू शकताय. आणि मी सांगेन की प्रभाग क्रमांक 3 आज जो असणारा तळोजामधला तलाव आहे याचं तुम्ही सुशोभीकरण बघाल की कोणी बोलणार कामं नाही हा नक्कीच गल्ली वगैरे हे कॉन्क्रीट बाकी आहे मी सांगेन, परंतु घरांची कामं चालू आहेत हे देखील तेवढंच सत्य आहे. त्याच्यामुळे हे झालं की येत्या पुढच्या काही महिन्यात हे सगळं आपल्याला काम झालेलं दिसेल. आज मी कामाचं आश्वासन देऊन किंवा काहीतरी बोलून मत मागायला आलो नाहीये, परंतु जी आमची एकात्मता किंवा जी आमची एकी आहे ती आज दाखवण्यासाठी आणि ती आज प्रत्यक्ष बघण्यासाठी मी इथे आलोय. त्याच्यामुळे किती कोणी काही बोललं तरी तळोजामध्ये यावेळी 100% या चारही उमेदवारांना, महायुतीच्या चारही उमेदवारांना आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. प्रभागातील नागरिकांना मी एकच सांगेन की आपण होणाऱ्या कामांवर आणि आपण आमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि जो विश्वास नक्कीच आजच्या उपस्थितीवरनं मला दिसतोय, कारण हा विश्वासच आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे कितीही काही कोणी बोललं तरी मुस्लिम समाज हा 100% इथले आमचे आमदार, लाडके आमदार, माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय जे.एम. म्हात्रे साहेब आणि या सर्वांच्या पाठीशी हे नक्कीच इथला मुस्लिम समाज आहे हे देखील आजच्या उपस्थितीवर नाही. मी तुम्हाला एकच सांगतो की ज्या बिनविरोध सीट झाल्यात, मी त्या दिवशी सांगितलं की आदरणीय बाळाराम पाटील साहेब असा प्रश्न कसा करू शकतात, कारण ज्या सीट आमच्या सपोज माझ्या मिसेसच्या समोर उभी होती या कोण आहेत, किंवा ज्या सीट उद्या नितीन पाटील यांच्या विरुद्ध उभे होते हे कोण आहेत, ते माझे स्वीय सहाय्यक रोहन गावण. म्हणजे यांना ज्यांना मी 4 वर्षापासून काढले, 4 वर्षापूर्वी काढले. तुम्ही उमेदवार बघा, उमेदवार तसे असतील तर नक्कीच ते स्थिर राहिले असते. आज तुम्हाला उमेदवार मिळत नाही, या पद्धतीची अवस्था झालेली आहे. तर मला एकच सांगायचंय की ही अवस्था का झाली, कारण तुम्ही उमेदवार त्या पद्धतीने दिलेत म्हणून ही अवस्था झाली. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की जे प्रभाग 18 गेल्यावेळी मी त्या ठिकाणी नगरसेवक होतो, इथे चारही उमेदवार हे शेतकरी कामगार पक्षाचे होते. आज ते उमेदवार तुम्ही बघा की तिथे शिवसेनेला देखील उमेदवार द्यावे लागले. म्हणजे याच्यावरनच समजतं की तुमच्याकडे उमेदवार नाही आहेत, तुम्ही कोणालाही सीट दिलात म्हणून त्यांनी ती माघार घेतलेली आहे. याच्यामुळे इथे पैसा आणि हे नाहीये, शेवटी केलेली कामं आणि त्या जोरावरच या आमच्या सीट बिनविरोध झालेल्या.